यानंतर मी सार्थक करिअर अकॅडमीचे संस्थापक माननीय सदाफळे सर, वानखळे सर आणि कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे अमरावती गट क्रमांक 9 SRPF विश्लेष गड सर यांना प्रतिमेचं पूजन आणि आदरार्पण करावं अशी विनंती करतो. त्यासारखं वाटतं म्हणून आपलं ध्येय निश्चित असावं. त्यामुळे यानंतर मी SRPF गट क्रमांक 9 अमरावतीचे विश्लेष गड सर यांना 2 शब्द बोलावे अशी विनंती करतो. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीचे हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवजयंती हा सण महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम गाथा आणि विचार पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी किंवा नवीन आपल्या लोकांच्या शब्दासाठी म्हणून आपण 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा सण साजरा करतो. आता शाळेत जसं सर पूर्ण भाषण वगैरे देते पण वेळेवर बोलायला लावलं, वेगळी तयारी वगैरे केली नाही, तरी 2 शब्द तुम्हाला सांगतो. स्वराज्याची संकल्पना शहाजीराजे मारुतीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे वडील त्यांची होती तशी. शेवटचा निजामाचा वारस मांडीवर बसून त्यांनी निजामशाही सांभाळली आणि त्यातून स्वराज्याची पुढं संकल्पना किंवा ते स्वराज्याचं बी आई जिजासाहेब आणि शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या मनात म्हणजे स्वराज्याची संकल्पना तयार केली. पुढं 1645 ला पहिला किल्ला महाराजांनी तोरणा इथे पहिल्यांदा स्वराज्याची आपल्या मुठभर मावळे 30-35 लोक समजा सोबत घेऊन पहिल्यांदा त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यातून आपल्याला समजते की आपल्याकडे भांडवल फार कमी जरी असलो, आपण घरचे जरी गरीब असलो, आपल्याकडे पैसे नसले किंवा चला चांदूर बाजारात लहानसं ठिकाण आहे, माझ्याकडे ग्राउंड नाही, घेणे देणे बसण्याची व्यवस्था नसते, माणसाचे विचार जर समजा मजबूत असेल, ठाम जर हे असं समजा नाही वगैरे करायचं नाही माणूस थोड्याफार साधारण संपत्ती सोबत समजा ते करू शकते. सुंदर उदाहरण महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता तोरणा, ते समजा त्याचं सुंदर उदाहरण आहे. आपल्या सगळी माणसाला म्हणजे मॅनेजमेंटचं जर एक नंबर जर जगात उदाहरण असेल तर आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्याला त्या गोष्टीचं भूषण असायला पाहिजे. त्या महाराष्ट्राच्या मातीचा आपण भाग आहे शिवाजी महाराज घेऊन गेलेले आहे. त्यानंतर भरती आपण असं म्हणजे जेव्हा 1665 विद्याराजे जयसिंग आणि शिवाजी महाराजांचा झाला होता तेव्हा नागपूरकडे जवळपास 34-35 किल्ले तेव्हा महाराज होते. 1.5 लाख सैन्य पाठवून ओंकाला समजा पूर्ण हे केलं होतं. त्याच्यात तुरंत किल्ला जवळपास 23 किल्ल्यांना 4 टॅक्स जमा होईल हे उरलेले आपण केले होते स्वराज्याची समजा स्वराज्यामध्ये मोठे तयार झालो होतो तो एवढं मोठे झालो. तसंच आपलं आहे समजा की मग पोलीस भरती गेलो, ऑफिसर मार्गात बसलो, बस आता होतेच नाही, सगळं घरी चाललं जात असले नाही आहे. अशा कामामध्ये करायचं नाही. महाराजांचं जीवन तुमचा होतो तेव्हा महाराजांनी माघार घेऊन प्रवास सांगून आपल्या स्वराज्याचं अर्ध्यापेक्षा जास्त किल्ले मोडलेले देऊन परत म्हणजे जे म्हणतं ना शहर पिछे जात आहे तसं मॅनेजमेंट करा. काही एक रुपये आल्यावर माणूस काही म्हणजे अजून जात नाही. ते महाराजांच्या मॅनेजमेंटचा चांगला समजा एक उदाहरण आहे तेव्हा जो आपला पुरंदरचा प्रवाह म्हणजे. त्याच्यानंतर महाराजांबद्दल प्रवासाचं काही माझं एवढं हे नाही आहे की आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलू शकू. आपण त्याच्या विचारामुळे किंवा त्याच्या पराक्रमाच्या याच्यामुळं खूप आपण स्वतः उच्च आहे, पण तरी आपलं एक काम आहे की महाराजांचा एवढ्या मोठ्या गुणातला एखादा कोणतरी आपण घ्यावा आणि वाचन वगैरे हे ते करून आपल्याला माहिती असली पाहिजे काहीतरी आपल्या इतिहासाबद्दल काय होतं, शिवाजी महाराज काय होते. आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी थिसिससाठी किंवा ते काय करतो आपण पोस्ट ग्रॅज्युएशन PhD शिवाजी महाराजांचं त्याचा विषय असते ते उपस्थित नाही. म्हणूनच तो आपल्या इथं तुला माहिती आहे जेव्हा शेवटचा हा कोण होता व्हाईसरॉय वाचला माउंटबॅटन होता. त्याच्यानंतर म्हणजे आधी वेगळं होता त्यांना काही पंतप्रधान असताना जेव्हा त्याला असं खाण्याची माहिती हे केली होती तिच्या जेव्हा संसदेत ते ब्रिटनच्या इथे मांडलं तेव्हा त्याला सांगितलं होतं. त्यांना इथून जेव्हा गेलं तर शिवाजी महाराज चारित्र वाचलं आपल्या माउंटबॅटननं. ते फाळणीचं सगळं तयार झाल्यावर तिथं आपले काही लोक तिथं संसदेत समजा आणि तिथचे लोक होते तर त्याला तिथं सांगायला होतं हे छत्रपती शिवाजी महाराज मी चरित्र वाचलं हे अशा दत्ताने बिलॉंग करते. एवढं सुंदर मॅनेजमेंट आपल्या हाती असं आहे बघ. आणि तिथं आपलं ब्रिटनने समजा जन्माला आला असता तर ते स्वराज्याची संकल्पना असं आहे तर आपण मंगळापर्यंत राज्य केलं असतं असं त्यानंतर तिथं सांगितलेलं आहे. शेवटी खूप महाराजांच्या समजा मृत्यूनंतर खूप चांगलं एवढं शत्रुत्व शेवटपर्यंत कुठे घाली गेले त्याने महाराजांविषयी खूप चांगलं सांगत होतं की अशा व्यक्ती होणे आहे म्हणून. त्याच्यानंतर एक सुंदर उदाहरण आपल्याला म्हणजे परस्त्रीचा कसा आपण आदर केला पाहिजे ते समजते की जेव्हा
जेव्हा सुरत लूट महाराजांनी 2 वेळा सुरत लूट केली, बरेच म्हणजे पैसे किंवा खंडणीसाठी 2 वेळा सुरत लूट करण्यात आली. एक 1664 आणि दुसरी लूट केली होती 1670 मध्ये. 70 जेव्हा सुरत लूट झाली तर ती लूट केल्यानंतर पहिले पद्धत होती की जो आपला सेनापती किंवा राजा तिथं हजर असेल ते सैनिक लुटून आल्यावर ते हाताचं सगळं दाखवतो, हा महाराज हे एवढं आहे. आता काय करायचं मग ते सगळं मॅनेजमेंट झालं की असं नव्हतं की कुठले गोळे येऊन बराच झाले असतं. आपल्या एका सरदारानं तिच्या सेनापतीची पत्नी समजा आणली होती. त्या पत्नीत म्हणजे काय महाराजांनी म्हटलं होतं म्हणते की अरे अशीच सुंदर रूपवती असती आमची माता, आम्ही सुंदर घडलो असतो बदले शिवछत्रपती. खऱ्याची पद्धत मुंबई त्याच्यात होती की जे समजा जिचा लूट केली किंवा ज्या राजाने हरवलं त्याच्या सगळ्या राण्या किंवा स्त्रिया त्याच्यावर अत्याचार करायचो किंवा त्या कोणाला टाकून सोबत घेऊन जायचं अशी पद्धत होती. महाराजांचं म्हणजे खूप क्षेत्रात मोठं योगदान होतं. त्याच्यामुळे आपल्या त्याच्या चरित्रात हे समजते की बा परस्त्रीचा कसा आपण आदर केला पाहिजे, कसा सन्मान केला पाहिजे. भरपूर शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की बा एखादं तरी काहीतरी आपण गुण घ्यावा. बाकी काही वाचा नका वाचू, पण तुझे मित्र एक वेळा म्हणजे विनंती आहे की बा आपल्याला जेव्हा काही पाहायला भेटते आपण इंस्टाग्राम पाहिण्यात व्हॉट्सअप पाहिण्यात कमावत समजा अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीतरी आपण एक भेटवाकी या 2 महिन्यात मी वाचलं पाहिजे. वाचून मग आपला जेव्हा वेळ भेटला कधी 2-3-4 पेज वाचले कधी असं हे करा. त्याच्यातून तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेतही भरपूर कामी करणाऱ्या माणसानं धैर्य कसं ठेवावं, वेळेचं मॅनेजमेंट कसं करावं, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजा शिकायला भेटतात. आणि असंही होतं की जेव्हा म्हणजे आपलं स्वातंत्र्य सुरू झालं तर बऱ्याचसा शिवाजी महाराजांचा त्या विचारांचा जो आधार आहे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जेव्हा घेतला तेव्हा सुरुवातले सगळ्यात पहिल्यांदा शिवजयंती सुरुवात महात्मा फुलेंनी केली. जेव्हा 1769 ला रायगडावर जेव्हा आपल्या ज्योतिबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून काढली, समजा पूर्ण याच्यात होती पुण्यात 70 पासून मग शिवजयंतीची सुरुवात झाली. तेव्हा त्याचा उद्देशच होता की आपल्या महाराजांच्या पराक्रमाची गाथा सगळ्या लोक ते सांगून आणि आपलं कसं होतं एकत्र आणून सगळं स्वातंत्र्यासाठी लढा द्यायचा बा तो त्याच्या मागचा उद्देश होता. पण आपल्याला काही तसं करायची गरज नाही आहे, कारण आता स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यासाठी जे आपल्याला खाण्याची लागत ते कोणाला गोळ्याने खायला लागत. त्याच्यामुळे महाराजांचे आदर्श नजर पुढे ठेवून वेळेचं मॅनेजमेंट करून हे करा. मी दुसरी गोष्ट सांगायला की हा एखादा म्हणजे मावळा म्हणून शिवाजी महाराजांचा एखादा कोणता तरी एकटा खिंड जमवणारा भाजी म्हणून बना किंवा आपण सिंह तानाजी बना चतुर बहीर ते बना कोणी तरी बना. फक्त ते सूर्याची पिसाळ नका बनू. सूर्याची पिसाळ माहिती आहे तुम्हाला? कोणाला माहिती आहे का सूर्याची पिसाळ? मराठीत अभ्यास केला असेल कोणी सूर्याची पिसाळचा? कोणाला तुम्ही सर सूर्याची पिसाळ नाही माहिती? सूर्याची पिसाळ म्हणजे मराठीत आपला अलंकारिक शब्द आहे सूर्याची पिसाळ. सूर्याची पिसाळ म्हणजे पितू व्यक्ती. सूर्याची पिसाळ हे रायगडचे खजिनदार होते. जेव्हा 1600 म्हणजे आपल्या छत्रपती शहाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज गादीवर होते तेव्हा सूर्याजी पिसाळ रायगडाचे खजिनदार होते. तेव्हा औरंगजेबानं त्याच्या इथे पाठवून समजा वेळा घातला होता. पहिल्यांदा रायगड किल्ला 4-5 दशक मराठीने काढून सुटून त्याच्याजवळ गेला होता. तर त्या बाईची तुम्ही केली होती. एवढं लोक प्रिय म्हणजे आपण रायगड ओळखतो की ते जिवंत म्हणजे जर कोणती गोष्टी असेल किंवा ते महाराजांच्या पराक्रमाची म्हणजे शौर्याची उदाहरण आहे तर रायगड आहे. त्याचा उल्लेख की रायगडाचा म्हणजे ते गिरिराज गिरिदुर्ग म्हणून होते किंवा गडाचा राजा असं तो सूर्याची पिसाळ म्हणून बघा. म्हणजे सांगायचा उद्देश असा किंवा मग थोडंसं जमायला लागलो बदलो क्लास शिक्षण का जे म्हणजे जो आपल्याला शिकवते त्याचं मूल्यांकन करायला भेटली की सर हे बरोबर सांगत नाही इकडे बरोबर आहे बा असं काही करू नका. परत एकदा तुम्हाला मी शिवजयंतीच्या लाखो शुभेच्छा देतो. आपण सगळे ह्या गोष्टीचा म्हणजे मी भावतो आपणही भावतो की आपण त्या शिवाजी महाराजांच्या पावन भूमीचा एक भाग आहे. पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जन्म येणं ही एक नैसर्गिक बाब आहे, तर मृत्यू येणं ही वेळीच गोष्ट आहे. पण 396 वर्षानंतरही प्रत्येकाच्या मनात आपलं अस्तित्व निर्माण करून ठेवणं ही सुद्धा एक आपल्या कर्माची गोष्ट आहे. तर यानंतर मी माननीय सदाभाऊ जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते तुमच्याच वयाचे होते. कारण की छत्रपती शिवाजी महाराज जे होते ते 16 वर्षाचे होते, बरोबर आहे ना? ज्यावेळेस त्यानं पहिला किल्ला जिंकला होता तोरणा, तर त्याचं वय वर्ष किती होतं? फक्त 16 वर्ष. तुमचं वय वर्ष किती आहे? 16च्या दोघांना आहेस ना? तेव्हा मुठभर मावळीच्या सोबत एवढ्या मोठ्या मुघलांच्या ताब्यात असताना सुद्धा जर 16 वर्षात 20-25 मावळे घेऊन
जर छत्रपती शिवाजी महाराज किल्ला जिंकू शकते तर त्याच्या अंगातलं रक्त काय असतं? बरोबर आहे. आपलं रक्त काय आहे? आपण थंड पडलो. थंड पडून जाऊन काय नाही. ठीक आहे. आपण ज्या व्यक्तीबद्दल आज जयंती साजरी करणार आहे ते व्यक्ती म्हणजे आपल्या संपूर्ण भारतानेच नाही तर संपूर्ण जगाला देण्याचा एक आदर्श आहे की तुमच्या अंगात असणारी क्षमता, तुमचं धैर्य, तुमचा प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं प्लॅनिंग. ठीक आहे. प्लॅनिंग असल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांना एवढ्या कमी वयात एवढे किल्ले जिंकले, जिंकलेले किल्ले परत केले, पुन्हा तेच किल्ले पुन्हा ताब्यात घेतले आणि अशा परिस्थितीत जिथं सैन्य हे अतिशय कमी होतं लक्षात आणि जे शत्रू होते ते बलाढ्य होते, त्याचं सैन्य कितीतरी लाखात होतं. अशा परिस्थितीत जर त्यानं त्यावेळेस स्वराज्याची स्थापना केली तर त्याच्या समोर आपण सध्याच्या परिस्थितीत तरी काही नाही. ठीक आहे. पण त्याच्यापासून एक आदर्श घेऊ शकतो आपण. एक धैर्य सर्वात महत्वाचं स्पर्धा परीक्षेसाठी. स्पर्धा परीक्षा हा महिना 2 महिन्याचा खेळ आहे नाही. पण इथं तुम्हाला काय पाहिजे? धैर्य पाहिजे. 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्ष. त्यानंतर सर्वात महत्वाचं प्रामाणिकपणा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथं आले आहे ते गोष्ट तुमची शेवटची असली पाहिजे. म्हणजे इथं जर जो पोलीस भरतीसाठी आलाय त्याचं एकनिष्ठ पोलीस भरती असलं पाहिजे. जो जिल्हा भरतीसाठी आलाय त्याचं जिल्हा भरती असलं पाहिजे. म्हणजे सरळ सरळ तुम्ही इथं नोकरीसाठी आले तर आपला एक प्रामाणिकपणाच्या कायद्यासाठी असलं पाहिजे, पूर्ण नोकरीसाठी असलं पाहिजे. आणि त्यानंतर येते प्लॅनिंग. कोणतीही गोष्ट जर आपल्याला साध्य करायची आहे तर त्याची एक प्लॅनिंग असली पाहिजे. आता प्लॅनिंग म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तेव्हा युद्ध होतं. मग युद्धाचे सैन्य तयार करणे, सैन्य तयार करणे, घोडदळ, पायदळ, भालाफेक, तिरंदाज, बरोबर आहे ना. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सैन्याच्या काय होत्या? तुकड्या होत्या. त्यानंतर काही सैन्य खालून मारा करत, काही सैन्य गडावरून मारा करत, कोणी एखाद्या सुरंगमधून घुसून करत. म्हणजे हे झालं त्याचं प्लॅनिंग. बरोबर नाही का? एक प्रकारे युद्ध लढायचं काय झालं? प्लॅनिंग. आता जसे झोपेतून मुक्त केले काय? जिंकले असते काय? नाही. तर एक युद्ध जर आपल्याला लढायचं आहे समोरचं तर त्या युद्ध लढायच्या पहिले त्याची काय झाली पाहिजे? पूर्ण प्लॅनिंग झाली पाहिजे की कुठून कोणतं सैन्य पाठवायचं, कुठं जास्त सैन्य पाठवायचं, कोणते दरवाजे पहिले आपण काबीज करायचे, हे त्याचं प्रॉपर प्लॅनिंग. ठीक आहे. मग तसंच प्लॅनिंग आपल्याला पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनात कोणती परीक्षा काढायची आहे, मग त्या परीक्षेसाठी काय पाहिजे? आता तुम्हाला तर काही घोडा, तलवार, ढाला घेऊन लढायला जायचं आहे. मग आपलं प्लॅनिंग काय? आपलं प्लॅनिंग आहे 2 ते 3 तास आपण कुठे द्यायला पाहिजे? क्लासले. 2 ते 2.5 तास आपण कुठे द्यायला पाहिजे? ग्राउंडले. आणि 5 ते 6 तास आपण कुठे द्यायला पाहिजे? आपल्या अभ्यासात. हे झालं आपलं प्लॅनिंग. आता त्याच्या वेळेस समोरचा शत्रू होतं. आता आपल्या समोर शत्रू आहे. एक स्पर्धा परीक्षा म्हणजे एक शत्रूच आहे ना. बरोबर नाही काय? आता त्याच्यापाशी मुठभर मावळे होते. आपण इथे एकटाच आहे. मी शिवाजी, मीच मावळा. तुमच्या सोबत कोणी येणार आहे पेपर नाही येणार आहे. त्यांच्या समोर अफाट सैन्य होतं. तुमच्या समोर आहे. तुमचे कोण आहे? स्पर्धक आहे. 15,000 जागा असेल तर 7 ते 8 लाख फॉर्म आहे. महिला तुम्हाला ते तुमचं सैन्य झालं शेवटी. समोर शत्रू झाले ते सर्व. तुम्ही कोण आहे? एकटे आहे. नोकरी कोणाला घ्यायची आहे? एकट्याने घ्यायची आहे. लढाचं कोणाला आहे? एकट्याने लढायचं आहे. मग असं सर्व प्लॅनिंग आपलं असलं पाहिजे. ठीक आहे. आता मी यांच्याबद्दल इतिहास तुम्हाला जास्त सांगत नाही कारण की मी म्हटलं होतं मी रिसर्च केली. मी तर जास्त बोलत नाही. फक्त एवढंच सांगतो तुम्हाला की मुठभर मावळीनं जर त्यावेळेस स्वराज्याची स्थापना केली तर तुम्ही सुद्धा आजचे स्पर्धक आहे. बरोबर आहे ना. आणि तुम्हाला ती लढाईवर जाऊन पूर्ण काही भारतासाठी अजून नवीन कृती काहीच करायची आहे काय? नाही. तुम्हाला फक्त आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत निघणाऱ्या एकूण परीक्षेपैकी तुमच्या मनात जे परीक्षा असेल त्याच्या एकूण निघणाऱ्या जागेपैकी तुमच्यासाठी फक्त किती जागा निवडायची आहे? एकच जागा. समजलं? मग तुमचा सराव म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चालू राहतो. हाच तुमचा काय झाला? सोबत फिजिकल आहे. त्याच्यासाठी काय रे? फिजिकल. मग आता एक टाइम असते. ह्या टाइमाच्या अंदर झालं पाहिजे सर्व काही. बरोबर नाही काय? तर एक टाइम आहे तुमच्यापाशी. आता सध्याचा टाइम पोलीस भरती ऑलरेडी आहे, चालूच आहे. आता ज्याच्या ह्या भरतीची तयारी पहिल्यापासून केली आहे त्याच्यासाठी ह्या भरतीचा टाइम आहे. जे ह्या भरतीत आले त्याच्यासाठी पुढच्या भरतीचा टाइम आहे. म्हणजे प्रत्येकापाशी आता टाइम आहे. एक व्यवस्थित प्रॉपर टाइम निवडा, वेळ निवडा, प्लॅनिंग, धैर्य, संयम आणि आपली जिद्द. जिद्द असली पाहिजे. आपण आहे उभं, आपल्या अंगात काही जिद्दपणाच नाही आहे, काही करून दाखवायची इच्छाशक्तीच नाही आहे. अशांना पण काय? बरोबर नाही काय? आता आपलं एवढं मोठं शरीर आहे आणि शरीराच्या अंदर आपला काय आहे? आत्मा आहे.
आणि मेन काम कोण करते? आपली बुद्धी. आता बुद्धी ती खुशीच आहे. किती ग्रॅमचा आहे मेंदू? 1300 ते 1400 ग्रॅम. पुढे शरीर किती किलोचं आहे? माहिती 100 किलोचं आहे. ठीक आहे. तर 100 किलोच्या शरीराचं नियंत्रण किती ग्रॅमचा मेंदू करून आला? 1300 ग्रॅमचा मेंदू. म्हणजे गोष्ट लहान आहे याचा अर्थ ते कामाची नाही असं होईल काय? नाही. तुम्ही कमी वयात आले, तुम्ही कमी वेळेत आले याचा अर्थ तुम्ही स्पर्धा जिंकणार नाही असं होईल काय? नाही. समजलं? तर लहान गोष्टीचा भाव करायचा नाही. येणाऱ्या स्पर्धा परीक्षा तुमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे, कारण की लाखोनं फॉर्म आहे आणि तुम्ही एकटे आहे. लक्षात ठेवता, हे एकट्याची लढाई आहे. तुम्हाला काय करायची आहे? जिंकायची. समजलं? एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. फक्त एकदा आपण जय जय घोषकार करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करून 2 शब्द जे सांगायचे सांगतो. तसं आता तुम्हाला मी काय छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांच्यामध्ये ज्याचं नाव ऐकलं असून तुम्ही हिरकणी, बरोबर आहे? बस तेवढा किस्सा सांगतो तुम्हाला. ठीक आहे? हिरकणीचा ऐकलं ना? हिरकणीचा गळावर तिचं बाळ होतं, बरोबर आहे? आणि हिरकणी गळाच्या खाली होती आणि तिला बाळाजवळ पोचणं जरूर होतं, कारण त्याच्या अगोदर जायच्या अगोदर गेट काय होतं? बंद होतं, बरोबर आहे? आता हिरकणी, मी आता थोडंसं उदाहरण घ्या. जर छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात जर ती हिरकणी जर ते बळ सोडू शकते, बरोबर आहे, मग छत्रपती शिवाजी महाराज कसे असेल तुम्ही त्याचा विचार करा. ठीक आहे? बरोबर आहे? छत्रपती शिवाजी महाराज जर योग्य मॅनेजमेंट वाले असं म्हणजे योग्य मॅनेजमेंट असं तर त्याच टाईपचं त्याच्यापेक्षा खास मॅनेजमेंट कोणाचं? जिजाबाई. बरोबर आहे? कोणाचं? जिजाबाई. कारण जिजाबाईनं स्वतः कोणाला घडवलाय? छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे? त्यामुळंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण काळात आपण म्हणतो ना, स्त्रीला तुच्छतेची वागणूक दिली जाते. ठीक आहे? पण असं त्यांच्या काळात नव्हतं. हे त्याच्यावरून ओळखू येते का बा स्त्रियांना सुद्धा ते मान राखत असत, जास्तीत जास्त मान देत असत. म्हणूनच हिरकणी नावाची व्यक्ती गळावर चढून डायरेक्ट गळावर जाऊ शकते. म्हणजे त्यावेळेची शक्ती किती मोठी, स्त्री शक्ती किती मोठी, हे आपल्यासमोर एक उदाहरण आहे स्त्रियांचं आहे. बरोबर आहे? ते उदाहरण आपण डोळ्यासमोर घेऊन थोडंसं आपण परीक्षेला हाच मुद्दा परीक्षेसंबंधीचा घेतला, एखाद्या नोकरी संबंधी एखाद्या याच्या संबंधीचा घेतला तर त्यासंबंधी तुमचं मॅनेजमेंट लागू शकतो. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट आहे, एखादा गड जिंकला कसा जिंकायचा, बरोबर आहे? तेच मॅनेजमेंट जर आपण परीक्षेत वापरलं तर आपल्याला यश लवकरात लवकर मिळू शकतो. ठीक आहे? त्यासाठी तुम्हाला शिवचरित्र गाथा थोडीशी वाचत राहा. थोडासा वेळ 5-10 मिनिट तुम्हाला द्यायला लागेल, म्हणजे तुम्हाला त्यांचं मॅनेजमेंट कसं आपल्या ध्येयासमोर जायचं, कसं त्याला फेस करायचं, या माहिती तुम्हाला मिळतं. ठीक आहे? त्याबरोबरच आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पण तेच उदाहरण आहे. यांच्यासाठी सुद्धा त्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला कायद्याचा अभ्यास करायचा असेल परिणामी तुम्हाला नाही चांगली वाचून त्या गोष्टीसाठी येत आहे, जे गोष्टी फेस करण्यासाठी तुम्ही येत आहे त्या गोष्टीसाठी आपल्याला चरित्र वाचलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं योग्य ते उदाहरण जे आपल्याला आपल्या मनात घेऊन चालणं आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धरून जर तुम्ही चालले, विपुल बुद्ध्याला धरून यांनी कसं काय हे केलं, मॅनेजमेंट कसं आखलाय, तर तुम्हाला हमखास यश मिळू शकते लवकरात लवकर. ठीक आहे? कारण हे व्यक्तिमत्व असं आहे का त्यावेळेस ज्या गोष्टीला यांनी फेस केलाय त्या गोष्टी आपल्या या काळात नाही आहे काय. म्हणून त्यांचं मॅनेजमेंट जर आपण घेतलं तर आपण कुठं पण जाऊ शकतो. ठीक आहे? हे स्वतः नासाला सुद्धा सिद्ध करून दाखवला. खरोखर शिवचरित्र तुम्ही वाचा एकदा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा. ठीक आहे? बरोबर सांगतो तुम्हाला आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहून लावले होते. ठीक आहे? ऋषिकेश विदळे. ठीक आहे? गट क्रमांक अमरावतीकडे सिलेक्ट झाले आहे. ठीक आहे? आज त्यांनी आपल्याला 2 शब्द जे तुम्हाला सांगायचे आहे, जे मार्गदर्शन पण आपण जे घेतलाय चांगल्या प्रकारे दिलं, त्यांचे आपण आभार मानू. ठीक आहे? आणि आपला कार्यक्रम आणि सोबतच आपले सदापुरे सर. ठीक आहे? त्यांनी पण वेळातला वेळ करत आज आपल्याला तुमचा भाषण दिवस आहे. ठीक आहे? त्यांचे पण आपण आभार मानू. सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही आतापर्यंत थांबले, तुमचा आभार सगळ्यात मोठा आभार घ्यायचा आहे. ठीक आहे? तुमचा आभार मानतो आणि आपला कार्यक्रम संपला असं जय करतो. ठीक आहे?